सर्वांना उपस्थित असलेले आपण सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। आणि आजच्या क्लासला जे नवीन लोक आले आहेत त्यांचं या बुद्धिस्ट सेमिनरी तर्फे खूप खूप स्वागत। तर आज आपण तोच विषय घेणार आहोत। आपण बघितलं होतं की बुद्ध जेव्हा जिवंत होते, म्हणजे बुद्धांच्या जिवंतपणी बुद्धांनी आपल्याला काय दिलं होतं? त्यांचा धम्म दिला होता की धर्म दिला होता? धम्म दिला होता। धम्म म्हणजे विचारधारा। तर बुद्धांचा जेव्हा बुद्ध जिवंत होते तेव्हा बुद्धांनी समाजातील प्रश्न, समाजातील समस्या दूर करण्याकरता त्यांनी आपल्याला धम्माच्या माध्यमातून एक विचारधारा दिली होती की जेणेकरून प्रत्येकाचं जीवन सुखमय कसं बनेल ते। परंतु जसं बुद्ध म्हणतात, फुटस्स लोक धम्मे ही चित्ते यस्य न कंपती, म्हणजे आपण जेव्हा जीवन जगत असतो किंवा एखादा मनुष्य अगर चांगलं काम करत असतो तर त्यावेळेस त्यांचे विरोधकही निर्माण होतात। जसं आपण कोणाची प्रशंसा, कुणी आपली प्रशंसा करतो तर कोणी आपले निंदकही असतात जे आपली निंदा करतात कधी। तर त्याप्रमाणे बुद्ध जिवंत असताना त्यांचे त्याच कालावधीमध्ये त्यांच्या विचाराच्या विरुद्ध त्यांचे विरोधक निर्माण झाले। यामध्ये चुंद का चंद आहे म्हणते, चुंद, त्याच्यानंतर म्हणते सुभद्र, छंद, ते सॉरी छंद आणि सुभद्र, त्याच्यानंतर त्याचं नाव यांचं देवदत्त। हे त्यांचे विरोधक निर्माण झाले। तर हे विरोधक निर्माण झाले, याच्यातून का बरं निर्माण झाले? हे कारण की बरेचशा लोकांना बुद्धाचे जे ओरिजिनल विचार आहे हे विचार त्यांच्या डोक्याच्या बाहेरचे होते। कारण की याच्यामध्ये भक्ती नव्हती, पूजा नव्हती, कर्मकांड नव्हतं, आणि महत्वाचं म्हणजे ईश्वर नव्हता, अलौकिक शक्ती नव्हती, कोणती चमत्कारिक शक्ती नव्हती, आणि आत्मा, या सर्व गोष्टी बुद्धांनी नाकारल्या होत्या। त्यामुळे काही लोकांना वाटायचं की हा कसा धम्म आहे वा, याच्यामध्ये ईश्वर नाही, आत्मा नाही, कोणती चमत्कारिक शक्ती नाही किंवा अलौकिक शक्ती नाही। त्यामुळे, आणि दुसरी गोष्ट एक का बुद्धाच्या या विचारधारेमध्ये मनुष्याचं एक आचरण होतं, त्याला आचरण करा म्हणजे खोटं बोलायचं नाही, व्यभिचार करायचं नाही, म्हणजे एक नियमावली होती। आणि आर्य अष्टांगिक मार्गाचा एक अवलंब होता की तो त्याला पाळावाच लागत होते, असे नियम होते। तर हे नियम या लोकांना कुणाला आवडत नव्हते। काऊन आवडत नव्हते? कारण की बुद्धाची विचारधारा ही त्यांच्या डोक्याच्या बाहेरची होती। म्हणजे जसं पुरोहिताचं जे आज ब्राह्मणिझम, पुरोहिताचं जे कार्य आहे त्या पद्धतीचं यांना पाहिजे होतं, परंतु बुद्धाची विचारधारा, धम्माची विचारधारा यांना पाहिजे नव्हती। म्हणून हे बुद्धाच्या जिवंतपणीच त्यांचे विरोधक झाले। त्याच्यानंतर देवदत्तने बुद्धाला 2 वेळा मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातूनही बुद्ध वाचले। आणि नंतर काय झालं, बुद्धाचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं, तर हे जे विरोधक लोक होते यांनी एक निश्वास सोडला की झालो बाबा या झंझटीतून आपण मुक्त। नंतर मग काय झालं, ह्या विरोधकांनी
एक संघ बनवला, महासंघिक. परंतु याच्यामध्ये एक गोष्ट झाली का जेव्हा बुद्धाचं महान परिनिर्वाण झालं तर त्यावेळेस हे दोन्ही एक धम्मसंगती झाली आणि त्याच्यामध्ये धम्मसंगतीमध्ये बुद्धाचे मूळ विचार हे बाहेर काढले गेले, बुद्धाचे मूळ तत्वज्ञान हे बाहेर काढलं गेलं. परंतु त्यानंतर विरोधकांनी एक आपला नवीन ग्रुप तयार केला, एक नवीन संघ तयार केला, त्याला महासंघिक हे नाव देतात. आता ह्या महासंघिकांची जे विचारधारा होती, जेव्हा बुद्ध जिवंत होते तेव्हा त्यांना ही विचारधारा पटत नव्हती ओरिजिनल. तर याच्या विरोधामध्ये महासंघिकांनी एक विचारधारा बनवली, निर्माण केली, अंधश्रद्धा. त्याच्यानंतर पूजा, त्याच्यानंतर कर्मकांड, त्याच्यानंतर गाथा, पूजामध्ये मूर्ती पूजा, ही निर्माण झाली. आता या गोष्टी यांनी निर्माण केल्यामुळे जी मुख्य बुद्धाची जिवंतपणीची जी विचारधारा होती ही नष्ट झाली. बुद्धांनी कधी पूजा केली का त्यांच्या जिवंतपणी? बुद्धांनी कधी कोणती गाथा म्हटली का? बुद्धांनी कधी कोणत्या ईश्वराची पूजा केली का? किंवा बुद्धांनी स्वतःला कधी ईश्वराचा, बुद्धांनी कधी पूजा नाही केली. बुद्धांनी कधी स्वतःला मी ईश्वराचा दूत आहे किंवा अवतार आहे ही गोष्ट मान्य नाही केली. बुद्धांनी कधी आत्मा मान्य केला नाही, बुद्धांनी कधी ईश्वर मान्य नाही केला. ते ही जी विचारधारा होती, ओरिजिनल बुद्धाची विचारधारा, ही नष्ट झाली. त्याच्यानंतर सम्राट अशोकांच्या काळामध्ये या विचारधारेचे लोक, म्हणजे ओरिजिनल बुद्धाची विचारधारा प्लस हे महासंघिक लोकांची विचारधारा, सम्राट अशोकांनी या दोघांना मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये काही सर्वे आले, पण सोबत आले. परंतु आल्याच्या नंतर ह्या महासंघिक लोकांची जी संख्या होती ही जास्त होती आणि ओरिजिनल बुद्धाच्या विचारधारेची जी संख्या होती ही कमी होती. ही फक्त 1000 होते आणि हे 60,000. तर या 60,000 लोकांनी या 1000 लोकांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्याच्यानंतर या भिक्षुकांची कत्तल करण्यात आली आणि याच्यामधून जे काही लोक वाचले होते तर त्यांना अस्पृश्य बनवलं. आता यांना अस्पृश्य काऊन बनवलं? की हे लोक समाजात जाऊन आणखी यांनी लोकांच्या मनामध्ये बुद्धाची ओरिजिनल विचारधारा निर्माण नाही केली पाहिजे. बुद्धाचे मूळ तत्वज्ञान लोकांच्या समोर नाही आले पाहिजे, म्हणून यांनी अस्पृश्य बनवण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हापासून.
आता आपण कळलं की आपण अस्पृश्य का झालो म्हणून, समजलं? समजलं का ताई, माधुरी ताई? आम्ही अस्पृश्य कसे झालो याचं कारण कळलं. कारण की जे बुद्धाच्या काळामध्ये आपण कोणते नागवंशीय लोक होतो. हे नागवंशीय लोक तेव्हापासून आपण होतो. आणि जेव्हा हा पंथ उदयास आला, याची निर्मिती नंतर महायान पंथामध्ये झाली. हा महासंघिक पंथ हा महायान समुदाय बनला. आणि हा महायान समुदाय बनल्याच्या नंतर याच्यातून जवळपास आतापर्यंत 25 पंथ निर्माण झाले. म्हणजे आज बौद्ध धर्माच्या किती ब्रँचेस आहेत? जवळपास 25 आहेत. याच्यामध्ये तंत्रयान, मंत्रयान, आता जसं दलाई लामा वगैरे आहे, जय भीम. याच्यामध्ये 25 पंथ निर्माण झाले. आणि आज संपूर्ण जगामध्ये हा पंथ सुरू आहे. इथपर्यंत कळलं? आज जगामध्ये जे बौद्ध धर्माचं जे पंथ सुरू आहे, महायानाच्या हिशोबाने सर्व जगामध्ये काय सुरू आहे? अंधश्रद्धा बुद्धाच्या बाबतीमध्ये, त्याच्यानंतर पूजा, कर्मकांड आणि या गाथाचं स्वरूप, हे या महायान पंथाची देण आहे. आणि आज जगामध्ये असून सुद्धा मेन भारतामध्ये मुख्य या गोष्टी सुरू महायान पंथाच्या सुरू आहेत. आता ही ब्रँच हिंदू धर्माचा या बौद्ध धर्माच्या ज्या ब्रँचेस आहे, याला हिंदू धर्माच्या ब्रँचेस म्हणून विनायक सावरकर आणि दलाई लामा यांनी संबोधित केलं. आज दलाई लामाला भारतामध्ये त्यांनी अगर 50 एकर, 100 एकर, 200 एकर जमीन अगर मागितली तर त्यांना मिळते. परंतु जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचे लोक आहेत, त्यांनी अगर त्यांना 5000 फुटाची जागा अगर मागितली तर त्यांना संघर्ष करावा लागतो. याचे 2 उदाहरणं आपल्या डोळ्याच्या समोरचे आहे. एक अंबाझरीची जागा संघर्ष करावा लागत आहे. एक आंबेडकर पार्कचं एक उदाहरण घेता येईल आपल्याला, नाऱ्याच्या जवळचं. तिथेही संघर्ष करायचा आहे. दोन्ही ठिकाणी संघर्ष करायचा आहे. परंतु महायान पंथाचे किंवा जे मंत्रयान, तंत्रयान वाले आहे, यांनी अगर जागा मागितली तर त्यांना भारत सरकार तुरंत देते. याचं कारण काय? याचं कारण हे आहे की बुद्धाची जे मूळ विचारधारा होती, ती मनुष्याचं जीवन सुधारण्याची होती. मनुष्य आपल्या जीवनामध्ये राहून तो सुखी कसा बनेल, हा बुद्धाचा विचार होता. आणि त्याच्यामध्ये जेव्हा ह्या सर्व गोष्टी आल्या, पूजापाठ, अंधश्रद्धा जेव्हा याच्यामध्ये येते, तर मनुष्य हा मानसिक गुलाम बनतो. आता हे मानसिक गुलाम बनण्याची जे ब्राह्मणाची नीती आहे की सर्व व्यक्तींना, मनुष्याला मानसिक गुलाम बनवणे. जसं आज भारतामध्ये ओबीसी किंवा इतर अन्य जाती आहे, ज्या हिंदूचा धर्म म्हणून ते संबोधतात स्वतःला, हे हिंदू धर्मीय लोक काय? हे मानसिक गुलाम आहे. मानसिक गुलाम म्हणजे त्यांच्यामध्ये या सर्व गोष्टी येतात. आणि हे मानसिक गुलामी म्हणजे
मनुष्याचं जे स्वतःचं कर्तृत्व आहे ते सिद्ध न होऊ देणे आणि आपल्या जीवनामध्ये जे काही गोष्टी घडतात त्या ईश्वराने निर्माण केल्या किंवा कोणत्या अलौकिक शक्तीमुळे निर्माण केल्या, या गोष्टीची भावना मनामध्ये उत्पन्न होते. आता याच्यामध्ये बुद्ध आणि बाबासाहेब हे म्हणतात की मनुष्य हा मानसिक गुलाम असू नये. कारण याचं कारण असं आहे की बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये जो केंद्रबिंदू आहे धम्माचा, हा मानव आहे. आणि बाकीच्या धर्मांमध्ये कोण आहे? ईश्वर किंवा अलौकिक शक्ती. म्हणजे जगातले बुद्धाचा धर्म सोडून आपण कोणतेही अगर धर्म घेतले, कोणतेही, सर्व, ख्रिश्चन घ्या, मुस्लिम घ्या किंवा कोणताही धर्म, जिथं धर्म हा शब्द लागला तर त्यांचा केंद्रबिंदू हा आहे. म्हणजे ते स्वतः जे काही करतील स्वतःच्या कर्तृत्वाने, परंतु ते कधीच आपण म्हणणार नाही की हे माझ्यामुळे झालं, माझ्या प्रयत्नामुळे झालं. हे कुणामुळे झालं? ह्या ईश्वरामुळे झालं, किंवा मी कोणतं हे पूजा केली, कर्मकांड केले किंवा कोणती गाथा म्हटली त्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये हा फरक पडला. परंतु बुद्धांनी आपल्याला धम्माचा मुख्य केंद्रबिंदू बनवलाय. म्हणजे आज आपलं स्वतःचं स्थान बुद्धाच्या धम्मामध्ये किती मोठं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी बाकीच्या धर्मामध्ये ईश्वर किंवा अलौकिक शक्ती आहे, परंतु आमच्या बुद्धाच्या धर्मामध्ये त्या ठिकाणी आम्ही स्वतः आहोत. मग आमचं आचरण कसं असायला पाहिजे? आमचं आचरण बुद्धांनी जे विचारधारा आम्हाला दिली आहे, पंचशील आणि अष्टांगिक मार्ग, या दोन्ही गोष्टीचा समन्वय बनवून आमच्या आचरणात असायला पाहिजे. कारण की आम्ही कोणाच्या जागी आहोत. परंतु ही गोष्ट आतापर्यंत कोणत्या भिक्षुकांनी आमच्या पुढ्यात नाही आणली, किंवा जो धर्माचा प्रचार प्रसार करतो त्यांनी आमच्या समोर आणली नाही. म्हणून आज आमच्या समाजाची दिशा या पद्धतीची झाली आहे. 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धाच्या धम्माची दीक्षा दिली. आता ही दीक्षा आपल्याला 1956 दिली बाबासाहेबांनी. तर बाबासाहेब आपल्याला ह्या इकडच्या ज्या गोष्टी आहे याची दीक्षा देतील का? ह्या पूर्ण ज्या गोष्टी आल्या इकडे, सांगा, देऊ शकतात का बाबासाहेब? कारण की बाबासाहेबाचा छळ त्यांनी भोगला होता. त्यांनी त्यांचं जीवन जगताना त्यांना समाजात राहणे अवघड होते, त्यांच्या शिक्षणामध्ये अडथळे आले होते. हे कशाच्या माध्यमातून आले होते? धर्माच्या माध्यमातून आले होते. जय भीम. मग बाबासाहेब आम्हाला ही विचारधारा देतील का? आम्हाला तर स्वतःच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे की खरंच बाबासाहेबांनी आम्हाला या पद्धतीचा धर्म दिला का? परंतु आजपर्यंत कोणी आम्हाला या पद्धतीचं सांगितलं नाही किंवा शिकवलं नाही. आणि बाबासाहेबांनी आम्हाला 1956 मध्ये जी दीक्षा दिली, धम्म दीक्षा, ही केव्हाची दिली? जिवंत बुद्धाची विचारधारा. बरोबर आहे. तर बाबासाहेबांनी आम्हाला जिवंत बुद्धाचे विचार दिले. म्हणजे बुद्ध ज्यावेळेस जिवंत होते त्यावेळेस जी विचारधारा, बुद्धाच्या धर्मामध्ये जी विचारधारा होती
ती विचारधारा बाबासाहेबांनी आम्हाला 1956ला दिली. आम्ही 56च्या नंतरही कोणती विचारधारा घेऊन चाललोय? आज विहारामध्ये आमच्या गाथा सुरू आहे, कर्मकांड सुरू आहे, पूजा सुरू आहे. बुद्धाला असं आम्ही अलौकिक आणि चमत्कारिक आम्ही मानत आहोत. अंधश्रद्धा आमच्या सुरू आहे. मग खरंच आमची याच्यामुळे प्रगती होईल का? 1956ला जेव्हा बाबासाहेबांनी आम्हाला धम्माची दीक्षा दिली, तर त्यावेळेस आपल्याला मूळ जिवंत बुद्धाची विचारधारा, कारण की बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्यासाठी फार कमी वेळ लागला. 2 वर्ष काही महिने लागले, 11 महिने 18 दिवस. परंतु बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ लिहिण्यासाठी बाबासाहेबांना 5 वर्षाचा वरचा कालावधी लागला, 5 वर्षापेक्षा जास्त. या धर्माचे 32 ग्रंथ होते. बुद्ध धर्माचे 32 ग्रंथ आहे. परंतु हे ग्रंथ कोणी निर्माण केले? मग या 32 ग्रंथाशी आणि बाबासाहेबांनी आम्हाला दिलेल्या धम्म दीक्षेशी या 32 ग्रंथाचा संबंध येतो का, असा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. तर तो माझं म्हणणं फक्त एवढं आहे की जेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला 1956ला धम्मदीक्षा दिली, तर धम्मदीक्षा देत असताना बाबासाहेबांनी जिवंत बुद्ध जेव्हा होते ते मूळ विचारधारा बाबासाहेबांनी अध्ययन केली. 5 वर्ष फक्त त्यांना ग्रंथ लिहायला लागले, परंतु बाबासाहेबांनी कमीत कमी 25 ते 30 वर्ष या बुद्धाचा अभ्यास केला, धम्माचाही केला, धर्माचाही केला. आणि त्याच्यातून मूळ विचारधारा 1956ला बाबासाहेबांनी, कारण ते याचं जिवंत उदाहरण म्हणजे बाबासाहेबांनी जेव्हा धम्मदीक्षा घ्यायच्या वेळेस त्यावेळेस दीक्षाभूमीवर परित्रण पाठ करतो म्हणून म्हणत होते, तर बाबासाहेबांनी त्या गोष्टीला नकार दिला होता. तर मग आम्हाला हे जे 32 ग्रंथ आहेत, आज सध्या भारतात सुरू आहे, आज आमच्या एरियामध्ये सुरू आहे, आमच्या बिहारात सुरू आहे, तर या 32 ग्रंथाचा किंवा या गोष्टीचा प्रश्न निर्माण, म्हणजे आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे की हे आम्हाला आवश्यक आहे की हे आवश्यक. म्हणून आम्ही हे सर्व गोष्टी आम्ही नाकारायला पाहिजे. परंतु आज काय होत आहे, 1956ला बाबासाहेबांनी जी आम्हाला धम्मदीक्षा दिली होती, ह्या गोष्टी आम्ही नाकारल्या आणि ह्या गोष्टी आम्ही स्वीकारल्या. या गोष्टीमुळे मनुष्य मानसिक गुलाम होतो. मानसिक गुलाम म्हणजे स्वतः काही करण्याची प्रवृत्ती स्वतःच्या मनातून नष्ट करतो. आज हे सृष्टी चालते, ही कशाच्या भरोशावर चालते? एक मानव आणि निसर्ग. बस इथे कोणी अलौकिक शक्ती चालवत नाही, ईश्वर चालवत नाही, परमेश्वर चालवत नाही. हा निसर्ग आणि मानव चालतो. सूर्याला कधी सांगावं नाही लागत, बियत तू 7 वाजता सुरू, ते ऑटोमॅटिक प्रक्रिया आहे. चंद्राला कधी सांगावं नाही लागत, कारण की या प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे नाही आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर म्हणजे एक नवीन प्रश्न निर्माण होणे. ज्या प्रश्नाचं उत्तर, जसं आता काही लोक म्हणते की आत्मा आहे, आता आत्मा आहे की नाही कोण पाहिलं? आम्ही बघितलंच नाही, कोणी बघितलंच नाही, तर त्या प्रश्नाची निरर्थक आहे ते. या प्रश्नाचं उत्तर नेहमी एक नवीन प्रश्न निर्माण होतो, त्याचं उत्तर कधीच निघत नाही. बुद्धाने त्यावेळेस अशा प्रश्न विचारणाऱ्याला मूर्ख म्हणत होते बुद्ध, आणि जो याचे उत्तर देतो त्याला महामूर्ख म्हणत होते बुद्ध. तर आज आपल्या समाजामध्ये जे धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात
तर अशा लोकही या अशा प्रश्नाची उत्तरं देतात. तर त्याला आपण का समजलं पाहिजे हे तुमचं तुम्ही ठरवा. कारण बुद्ध असं म्हणत होते, आपण आज जे विचारधारा आपण घेतली पाहिजे ती विचारधारा ही आम्हाला सोडली पाहिजे. कारण कुठे ना कुठे ही विचारधारा अगर आमच्या जीवनामध्ये किंवा आमच्या आचरणामध्ये येते तर आम्ही कुठे आहोत? परिपूर्ण आम्ही बुद्धिस्ट नाही. याच्यामध्ये कोणत्या अलौकिक शक्तीची पूजा करणे, उदाहरणार्थ साईबाबा, राजोतीन बाबा किंवा आपले टाकळघाटचे बाबा, तर यांची जरी आम्ही पूजा करत असत तर आम्ही कोण आहोत? कारण की आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या जिवंतपणाची जी विचारधारा होती बाबासाहेबांना शोधायला 30 वर्ष लागले, लिहायला 5 वर्ष काही महिने लागले. ती विचारधारा ओरिजिनल बाबासाहेबांनी आणली आणि बाबासाहेबांच्या पूर्ण जीवनभर बाबासाहेबांनी या गोष्टीतूनच आपलं जीवन पुढे नेलं होतं. तर त्यांना या गोष्टीचे जे परिणाम मनुष्याच्या जीवनावर होतात हे बाबासाहेबांना माहित होतं. म्हणून बाबासाहेबांना परिणाम माहित होतं म्हणून बाबासाहेबांनी हिंदू धर्म नाकारला. आम्ही या गोष्टीचा एक विचार करत आम्ही विचार करायला पाहिजे. बुद्ध धर्मामध्ये स्वतः तथागत बुद्धांनी कलाम सूत्रामध्ये ज्या गोष्टी म्हटल्या की मी सांगतो म्हणून तुम्ही या गोष्टी करा नको. बुद्धाने स्वतः म्हटलं आहे की मी सांगितलेल्या गोष्टीवर तुम्ही विचार करा, तुम्ही त्याच्या तर्कविवेक दृष्टीने तपासून बघा, तुम्हाला पटत असेल तर घ्या, अन्यथा सोडा. असं कोणत्याच धर्म संस्थापकांनी आजपर्यंत सांगितलेलं नाही. मग बुद्धांनी तर आम्हाला ही आझादी दिली आहे, स्वतः सांगितलं. मग बाबासाहेब खरंच ही विचारधारा स्वीकारली का आणि ही विचारधारा स्वीकारून आम्हापर्यंत देतील का, आम्हाला देतील का, या गोष्टीचा आम्ही विचार करायला पाहिजे. आता बाबासाहेबांनी आम्हाला धम्मदीक्षा दिली तेव्हा आपल्याला मूळ बुद्धाच्या जिवंत बुद्धाची विचारधारा दिली. या विचारधारेने अगर आमचा समाज 1956 पासून अगर पुढे गेला असता तर आज आमची जेवढी प्रगती झाली आहे त्याच्यापेक्षा कयोपटीने चांगली प्रगती